गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा। बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी। गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणी। बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी। तुका म्हणे छंदे येणे मोहिले गोविंदे। बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी। विठ्ठला विठ्ठला देवाधिदेवा जगत्रय जीवा। परेसी केशवा विनंती माझी। माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम। ऐसे दे प्रेम काही कळा। आज आपल्या हातरवाडीमध्ये समस्त ग्रामस्थांच्या अथक परिश्रमातून आयोजित सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, जगद्गुरु तुकोबाराय गाथा भजन संगीत, भागवत कथा, महापुराण कथा प्रवक्ते हरिभक्तीपरायण गणेश महाराज भिवंडीकर यांच्या मुखातून आपण कथा ऐकली। यावर्षी आपल्या सप्ताहाचा सुवर्ण महोत्सव आहे।
50 वर्ष आपल्या सप्ताहाला पूर्ण झाले. समस्त ग्रामस्थ मंडळीला मनापासून धन्यवाद. कारण याचा धरीना अभिमान करीना फुले जतन. 50 वर्ष अखंड अव्याहतपणे आपण ही सेवा केली. समस्त ग्रामस्थ मंडळीला खरंच खरोखर द्यावं तेवढे धन्यवाद कमी आहे. यावर्षी पुन्हा वडीलधाऱ्या मंडळीने नवयुवकाच्या हातामध्ये कारभार दिला. पुन्हा एकदा टाळी वाजवून स्वागत करा. कारण आता पुढची पिढी याच्यामध्ये आली पाहिजे. पुढच्या पिढीनं याच्यामध्ये योगदान दिलं पाहिजे. हा सप्ताह इथपर्यंत येण्यामध्ये भरपूर साधू संतांचा आशीर्वाद आहे, कष्ट आहेत. सद्गुरू मोतीराम महाराजांपासून, मोठ्या महाराजापासून ज्यांच्या सोबत मी या सप्ताहामध्ये सेवा केली, की ज्यांचा मुद्दामून आज मला उल्लेख करा वाटतो, त्यांची उणीव भासते, ते म्हणजे हरिभक्तीपरायण 1008 योगानंद महाराज. अशा वेळेला त्यांचं असणं आपल्या गावासाठी चांगलं राहिलं असतं. त्यांनी मी सोबत सेवा केली. मला वाटते मला यावर्षी हातरवाडीमध्ये येऊन 24 वर्ष पूर्ण झाले. म्हणजे 2 तप म्हणतात त्याला. आम्ही योगानंद महाराजांनी 10-15 वर्ष तरी काम सोबत केलं. योगानंद महाराजाला जाऊन काही 2-3 वर्ष झाले असतील, काही जास्त नाही वर्ष झाले. 4 वर्ष झाले. फार 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 प्रेमळ होते. महामंडलेश्वर मनीष चैतन्यजी भाऊ, ज्ञानेश्वर माऊली संस्थान रूढीपाटी भाऊचं योगदान आहे. सर्वांनाच मनापासून धन्यवाद देतो. आपण यावर्षी विशेष या ठिकाणी आयोजन केलंय. या प्रसंगी उपस्थित सर्व महाराज मंडळी, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, नवयुवक, छोटे बालक सर्वांच्या समोर सर्वांच्या पाठांतरातला दररोज ऐकलेला तुकोबारायांचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. सद्गुरू मोतीराम महाराजांच्या, मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून सेवा करू. विठ्ठल आज या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी गोकुळवासी लोकांच्या परमार्थाचं या ठिकाणी कौतुक केलेलं आहे. जगामध्ये अशी काही गावं निर्माण झाले की त्या गावाने आपल्या कर्तृत्वाचा ठसा सृष्टीमध्ये नेऊन पोहोचवलेला आहे. आपल्या गावाचा जो परमार्थ आहे, 7 समुद्राच्या पलीकडे त्या परमार्थाची कीर्ती चर्चा झाली. असे काही गावं निर्माण झाले. गावानं ठरवलं आणि गावातल्या राजकर्त्यांनी ठरवलं, राजा आणि प्रजा या दोघांनी मिळून जर ठरवलं ना, बाकी तर काहीही प्राप्त करू शकतो हो, पण गावानं ठरवलं तर देव सुद्धा प्राप्त होऊ शकतो. विठाला काही गावानं ठरवलं तर कोणतंही बक्षीस आणू शकतंय गाव, कोणतंही. मला वाटतं आपल्या हत्तरवाडीनं एक बक्षीस आणलं होतं ना, कोणतं तरी. कोणतं आणलं होतं? निर्मल ग्राम स्वच्छता अभियान राबवलं होतं ना. मला वाटतं आपल्या महाराष्ट्रातून काहीतरी चांगल्या पद्धतीचं बक्षीस होतं. पहिल्या क्रमांकाचंच बक्षीस होतं. गावाने ठरवल्यावर काय अवघड आहे. तसं 5000 वर्षापूर्वी गोकुळ नावाचं गाव, आणि त्या गावाने ठरवलं गावाचा कायापालट झाला पाहिजे. नवयुवकांनी आणि गावाने ठरवलं ना, एकमताने कोणताही जरी निर्णय घ्यायचा ठरला ना, सर्व जर एकमत झाले ना, आरक्षण सुद्धा अवघड नाही. फक्त काय पाहिजे? काय पाहिजे? एकजूट. विठाला विठाला
परिश्रम वाया जात नाहीत. परिश्रमाची सवय चांगल्या माणसालाही पाहिजे आणि सामान्य माणसालाही पाहिजे. ज्याने ज्याने त्यांच्या जीवनामध्ये परिश्रम घेतलं का ती माणसं मोठी झाली. परिश्रमाची सवय पाहिजे, कष्टाची सवय पाहिजे. खरं सांगू का तुम्हाला, तपश्चर्येशिवाय काहीच मिळत नाही या जगामध्ये. गुजेवी नाही कोण सांगे, कोण सांगे, कोण सांगे, देव सांगे न प्राप्त गुजवी नाही कोण सांगे, गुजवी नाही कोण सांगे, तपे न प्राप्त गुजवी नाही कोण सांगे, गुजवी नाही कोण सांगे. शाबास. तपेवीन दैवत दिधल्यावीन प्राप्त, गुजेवीन हित कोण सांगे. तपश्चर्याबद्दलच मला बोलायचंय आज, कारण 50 वर्ष सप्ताह चालवणं ही सुद्धा एक प्रकारची काय आहे, तपश्चर्या आहे. कधी चांगले दिवस आले, कधी वाईट आले, काही दुर्घटना घडल्या, काही अडचणी आल्या, काही नैसर्गिक आपत्ती आली, कधी पाऊस पडला, कधी गारा पडल्या, काही माणसं दगावली. पण अशाही परिस्थितीमध्ये गाव खचलं नाही. ही तप नाही तर काय, हे काय आहे. आणि तपाबद्दलच मला बोलायचंय आज. विठाला विठाला. गोकुळामध्ये गोकुळाचा काया पालट होण्याच्या पाठीमागे आणि गोकुळामध्ये आनंद उत्सव होण्याच्या पाठीमागे काय आहे, नंदराजाचं तप आहे, गावकरी मंडळीचं तप आहे. परिश्रम हे जीवनामध्ये आवश्यकच असतात. आळशी माणसं जे असतात, आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे आयंदी माणसं जे असतात का, त्यांना काही हस्तगत होत नाही, काही मिळत नाही त्यांना. हे जे UPSC झालेले, MPSC झालेले लोक आहेत ना, IAS झालेले लोक आहेत ना, हे तप करतात. 18 तास अभ्यास करतात. ते तप नाही तर काय, किती तास अभ्यास करतात. आणि मग ते भारतात पहिला नंबर, महाराष्ट्रात पहिला नंबर, या फिजिक्स मध्ये भारतात पहिला, ते असं नाही का त्यांचे बॅनर झळकतात. अजून कोणते विषय असतात, मॅथ मध्ये, केमिस्ट्री मध्ये महाराष्ट्रातून पहिला, बायो मध्ये महाराष्ट्रातून, हे का येतात त्यांचे बॅनर. तपाचे सामर्थ्य, तपाचे सामर्थ्य, कपिंगला मुख, तपाचे सामर्थ्य, शाबास 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 शाबास, तपाचे सामर्थ्य, कपिंगला मुख, तपाचे सामर्थ्य, तपाचे
तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमोप, चिरंजीव कल्प वैकुंठ नांदी. तपश्चर्या वाया जातच नाही. तपाने सामर्थ्य येते माणसामध्ये. तपश्चर्याने काय येते? सामर्थ्य येते. मग ज्ञानेश्वर महाराजाचं काय होतं? ज्ञानेश्वर महाराजाला विचारलं होतं एक जण, मी बी जाऊन विचारलं होतं, आम्ही संगच होतो तेव्हा. आणि मग इथे येत होतो का मग, माऊली तुमचा शब्द प्रमाण आहे, तुमचा शब्द पशु पक्षी सुद्धा मोडत नाहीत. ज्ञानेश्वर महाराज म्हणले ना रेड्याला, ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद. मग रेडा सुद्धा म्हणला ना, त्यांनी सुद्धा वेद म्हटला ना. पण ज्ञानेश्वर महाराजांना ही जी वाच्या सिद्धी होती, ही कशाचा प्रकार आहे? पुण्य पोसिली असाधारणे, ते तुझिये गुणवानने, देवोनी मज उत्तीर्णे झाली आज. ज्ञानेश्वर महाराजाला विचारलं, महाराज तुम्ही असाधारण पुण्य केलं म्हणता म्हणता, कोणतं तप पुण्य केलं सांगा. आणि मग महाराजांनी तपश्चर्या सांगितली आपली. माझी या सत्यवादाचे तप, वाचा केली बहुत कल्प, तया फळाचे महाद्वीप पातले प्रभू. ज्ञानेश्वर महाराज म्हटले, माझ्या पाठीमागच्या 22 जन्मामध्ये, किती जन्मामध्ये? 22 जन्मामध्ये मी असाधारण पुण्य केलं. साधारण नाही, साधारण तर कोणी करते, असाधारण पुण्य केलं. आणि त्या पुण्याचंच नाव आहे वाच्या सिद्धी, वाचिक तप केलं. कोणतं तप केलं? माझी या सत्यवादाचे तप. माझ्या 22 जन्मामध्ये मी खोटच बोललो नाही म्हणजे. किती जन्मामध्ये? 22 जन्मामध्ये. पाठीमागच्या 22 जन्माचं ज्ञानेश्वर महाराजाला ज्ञान होतं. तुम्हाला आहे का? आणि तुम्हाला जर असतं तर ते परवडत नव्हतं. तुम्हाला जर मागच्या जन्मातलं ज्ञान राहिलं असतं की तुम्ही कुठं होतात आणि तुमचे कोणाकडे किती पैसे राहिले जाऊन मागितले असते तुम्ही. तुम्ही काही गुन्हाचे आहेत का? 22 जन्माचं ज्ञान होतं. ज्ञानेश्वर महाराज म्हटले, माझ्या मागच्या 22 जन्मामध्ये मी खोटं बोललो नाही. ही काय झाली? तपश्चर्या झाली. आज तपश्चर्याकडे लोकांचं दुर्लक्ष होत चाललंय. पण तुम्हाला मी एक शब्द सांगतो, त्यागाशिवाय आणि तपाशिवाय संसारातही कोणाला काही मिळत नाही, परमार्थातही कोणाला काही मिळत नाही. विठाला आणि म्हणून तपश्चर्याला महत्वच आहे. त्यातले त्यात जुन्या काळामध्ये ऋषीमुनी तर तप करतच होते, साधू संत तर तपश्चर्या करतच होते. पण तुम्हाला खरं सांगू का, राजे महाराजे सुद्धा तपश्चर्या करीत होते. जे की राजे म्हटल्यानंतर राजा शब्दाचा अर्थ काय? राजा शब्दाचा अर्थ आहे राजा चाले तेथे वैभव सांगाती, हे काय लागती सांगावे, राजा चाले तेथे वैभव सांगाती. राजा शब्दाचा अर्थ आहे वैभव, वैभव शब्दाचा अर्थ आहे संपदा, संपदा शब्दाचा अर्थ आहे संपत्ती. संपत्ती असल्यावर तप करते का माणूस? संपत्ती गपचे बसू देते का? थोडे पैसे आले तर माणसं मानवताला चाललेत, परभणीला चाललेत, पुण्याला चाललेत, कुठं चाललात म्हणले आयुष करायचं चालू. पैसा आला की माणसं वाम मार्गाला लागतात, पैसा आला की माणसं व्यसनी बनतात. पैसा एकटा येत नसतो, पैशाला 15 दोस्त आहेत. नाव सांगतो, भजन करा. स्थेयं हिंसा नृत्य दंभ काम क्रोध समयो भेदो वैरो विश्वासो संस्पर्धा व्यसनानीच. 15 अनर्थ आहेत पैशाला. मी आता सगळं आता तुम्हाला काय सांगू, फोडून तितकंच. आता पैसा एकटा येत नसतो, पैशाच्या पाठीमागं 15 त्याचे मित्र आहेत. अनर्थ आहेत ते, एक नाहीये.
शेवटचा अनर्थ सांगतो फक्त, मी आता 15 सांगत बसणार नाही. शेवटचा अनर्थ आहे व्यसनानीच. माणसं व्यसनाधीन होतात. त्याचं कारण काय? आणि म्हणून राजे महाराजे एवढे गडगंज संपत्तीवाले असताना सुद्धा त्यांना त्या पैशाचा विलास करावा वाटला नाही, उपभोग घ्यावा वाटला नाही. पैशाला लाथ मारली त्यांनी आणि तपश्चर्या केली. किती तपश्चर्या केली सांगू का तुम्हाला? एवढे राजे महाराजे जुन्या काळामध्ये आपले तपश्चर्यावान होते की साधू संताला मार्गदर्शन केलं त्यानं. शुकाचार्यांना सुद्धा व्यास महर्षीने काही गोष्टी दुरुस्त करण्याकरता कोणाच्या दाराला धाडलं होतं? जनक भेटीसी पाठविला तेने, अभिमाननाने होते केले. राजा जनकाच्या भेटीला पाठवलं होतं शुकाचार्याला. शुकाचार्य म्हणजे साधे समजू नका तुम्ही, त्याच्या पायाची नखाची बरोबर येत नाही आपल्याला. एवढे तपश्चर्यावान होते शुकाचार्य. किती तप मोठं होतं त्यानं. 12 वर्ष आपला गर्भच वाढू दिला नव्हता, आईच्या पोटातच होते. गर्भ तपश्चर्याच्या बळावर आहे तेवढाच ठेवला. काय ताकद असेल त्याची. विज्ञान सुद्धा तिथं प्रगत झालंय आता तर त्याच्या मला सगळ्या डिटेल्स माहिती आहेत, पण मी तुम्हाला आता सांगणार नाही, तुम्ही तसंच वागत आल. विज्ञान सुद्धा आता असं प्रगत झालं बरं का अण्णा. हे जे गर्भ आहे ना, गर्भ काढून ठेवता येते ना. पहिलं नव्हतं का रोहिणी उदरी नेवणी घातला. हे जे तत्वज्ञान आहे का आपलं, हे आता विकसित झालंय शहरामध्ये. आता काय चाललंय सांगू का? नग तुम्ही तसं कर, तुमच्याच्यानं काय होणार आहे इकडे लोकांच्या. शहरामध्ये गर्भधारणा झाल्यानंतर पत्नीला, त्या पत्नीचा गर्भ एखाद्या दुसऱ्या स्त्रीच्या गर्भामध्ये ठेवायले. त्या बाईचा तो गर्भ पिशवी त्या बाईची 9 महिने किरायानं घ्यायले. तिला काय लागल तर देऊन टाकायलेत. बाई तुला 2 लाख रुपये देतो, ही आमचा गर्भ तुझ्या पोटात वाढू दे. काय वाढू दे? तुझ्या पोटात वाढू दे. पुन्हा लेकरू झाले की आपलं घरला घेऊन यायचं आणि त्या बाईला म्हणायचं तू आपल्या जाय घरला. अशा काही बाया आहेत, महिला मंडळी आहेत की ते गर्भ तेवढा महिना 9 महिने किरायानं देतात. त्याला इंग्लिशमध्ये सरोगशी मदर म्हणतात. हे सगळे समजायले तुम्हाला मी काय सांगायलो? हे माहिती आहे तुम्हाला तत्वज्ञान? हे विज्ञान माहिती आहे तुम्हाला? आता हे सगळं नसल समजत, अजून नावं सांगतो. आता सध्या पहिले 2 लेकरं असताना शाहरुख खानला तिसरं एक लेकरू झाले. त्या तिसऱ्या लेकराचा हे जे आहे गर्भ दुसऱ्या बाईच्या पोटात वाढविलेला आहे त्यानं. ही त्यानं सांगितलेली, त्या दोघा नवरा बायकोनं सांगितलेलं मी ऐकले म्हणून मी तुम्हाला सांगायचं. का की बाबा हे विज्ञान एवढं प्रगत झालं. अजून विज्ञानाची प्रगती सांगू का तुम्हाला? तुम्हाला वाटेल की विज्ञान किती पुढे गेले. मी एक मुलाखत ऐकली होती एके दिवशी लॉकडाऊन मध्ये. पुण्याला लग्न झालं. मोठं घराणं आहे, नाव घेत नाही. पाटील घराणं लय मोठं आहे. पुण्याचं प्रसिद्ध घराणं आहे. लग्न झालं, 9 महिने झाले लग्नाला. ज्या श्रीमंत माणसाच्या घरी मोठ्या मोठ्या गाड्या आहेत, गडगंज संपत्ती आहे, परंतु नवीन एक मोटरसायकल निघाली. त्या मोटरसायकलची किंमत आहे 60 लाख रुपये. ती मोटरसायकल त्यावेळी त्याला एकट्यालाच त्यानं ती आणली बाहेर देशात. त्याचे वडील म्हणाले बेटा तू दुसरं काही माग, मोटरसायकल नको. 2 चाकं पडली राहिली काय राहिली, तुला हेलिकॉप्टर घेऊन देतो पण मोटरसायकल नको. तर ते ऐकलंच नाही. पुण्यात पहिली गाडी आली पाहिजे म्हणला माझी. ती गाडी आली. त्या गाडीचं इंजिन हे फार मोठं इंजिन आहे. त्या गाडीवर तो बसला. बसल्यावर त्यानं जे पुण्यात फेरफटका मारायला सुरुवात केली, मागच्या ट्रकच्या मागच्या टायर खाली गेलं ते. बाकी कुठंच मार लागला नाही, फक्त मेंदूला मार लागला. मेंदू काय झाला? डेड झाला. मेंदू डेड झाला की माणूस वाचत. आता 9 महिनेच लग्न होऊन श्रीमंत घरची लेक सुद्धा
लेकही मंत्र्याची पोरगी आहे. एवढं मोठं घराणं आहे. मी नाव सांगत नाही, इथल्या सगळ्याच लोकांना माहिती आहे. कदाचित मी सांगायला प्रसंग सुद्धा माहित असेल, नसेल माहित तर सांगतो. पण पोरगी एवढी निष्ठावान, तिनं सांगितलं सासू सासऱ्याला, हा मेंदू तर डेड झालाय, मेंदू डेड झालाय, मी म्हणजे माझा नवरा अर्धा मेल्यात जमाय, आता पुन्हा मरणार नाही, मी वाचणार नाही, आणि पुन्हा मी दुसरं लग्न करणार नाही, मी पुनर्विवाह करणार नाही, मी त्याच्यासोबत जे जगले 9 महिने मी त्याला सर्वस्व स्वतःच मानले, आता मी असंच आयुष्य काढणार. एक डॉक्टर तिची मैत्रीण होती, ती मंत्र्याचीच पोरगी, तिची मैत्रीण फॉरेनची डॉक्टरीन, तिने तिला बोलून घेतले की मला काय करता येतं सांग. तर त्या अर्धवट मेलेल्या नवऱ्यापासून मला संतती होती का बघ म्हणली ती. आणि म्हणून त्या अर्धवट मेलेल्या नवऱ्यापासून त्यावेळेस ते इंजेक्शननं हिच्या पोटामध्ये इंजेक्शन दिल्यानंतर हिला गर्भधारणा होणार आहे हे असं ठरवून ते इंजेक्शन काढून घेतलं त्या पोराचं. आणि ते इंजेक्शन 2 वर्ष फ्रीज मध्ये ठेवलं. 2 वर्षानंतर नवरा वारला, हे दुःख आता ती विसरली. आता दुःख विसरल्यानंतर तिच्या आई वडिलाला, सासू सासऱ्याला म्हणली, आपण सगळ्याच्या संगनमतानच केलेलं. ही मुलाखत मी रात्री 3 तास ऐकलेली सर्व. आणि त्या दिवशी सांगितलं होतं तिनं, नवरा वारायचा त्या दिवशी सांगितलं की आम्ही असं असं केलेलं आहे, आणि याच नवऱ्यापासून मला पुढे संतती होणार आहे. नवरा मेल्यावरही ही टेस्ट ट्यूब बेबी म्हणता का तुम्ही, ती वेगळी आणि ही वेगळी, ही वेगळी आणि ती वेगळी. आणि मग त्याच्यापासून ते इंजेक्शन तिला दिलं, आणि त्याच्यानंतर आता आवळे जवळे 2 पोरं झाले तिला 2.5 वर्षाच्या नंतर. नवरा मेल्यावर 2.5 वर्षाच्या नंतर सुद्धा लेकरू होऊ शकते, आणि त्याच नवऱ्यापासून होऊ शकते. ही विज्ञानाची क्रांती आहे, ही विज्ञानाची क्रांती आहे. याला सरोगशी मदर म्हणत नाही. सरोगशी मदर वेगळी आणि ही वेगळी. विज्ञान एवढं प्रगत झाले, विज्ञानाला आमचा सलाम आहे. विठाला विठाला. तपश्चर्या आहे. राजा असून सुद्धा, मी शुकाचार्याबद्दल सांगितलं होतं. शुकाचार्याने किती वर्ष गर्भ वाढू दिलं नव्हतं. आताही तसं करता येते, त्याला फ्रीज म्हणतात. आताही तसं करता येते, कोणाला जर तसं करायचं असेल तर आताही तसं करता येतंय. मी जे सांगितलं का तुम्हाला प्रकार, हे तर मी सांगितलेलं, बघितलेलं सांगितलं तुम्हाला. आता आवळे जवळे 2 पोरं झाली. लोकांनी नाव बोट ठेवायचं काही कारण नाही. त्यांनी आधीच सांगितलं होतं ना सगळ्या टीव्हीला की आम्ही असं असं इंजेक्शन फ्रीज करून ठेवलेलं आहे. म्हणजे विज्ञान जसं प्रगत आहे तसं आमचं अध्यात्म किती 1000 वर्षापूर्वी प्रगत होतं बघा. 5000 वर्षापूर्वी नाही, इतक्या जुन्या काळात सुद्धा आमचं अध्यात्म एवढं प्रगत आहे. एवढे शुकाचार्य तपश्चर्याच्या बळावर मोठे झाले होते. गर्भच वाढू दिला नाही आपला, काय ताकद असेल. इतकी तपश्चर्या झाली, आल्यानंतर सुद्धा शुकाचार्याने मागं वळून पाहिलं नाही. ही तपश्चर्या आहे. मागं वळून पाहिलं नाही संसाराकडं. इतका संसाराचा त्याग केला. एवढे मोठे शुकाचार्य तपश्चर्याचे होते, परंतु त्या शुकाचार्याला एक उणीव होती. कोणती उणीव? थोडासा अहंकार झाला, आणि तो अहंकार दुरुस्त करण्याकरता व्यास महर्षीनं कुठं पाठवलं? जनक राजाच्या भेटीला. म्हणजे एवढ्या तपश्चर्यानंतरही, मार्काईनं सांगा, एवढ्या शुकाचार्यांच्या तपश्चर्यानंतरही जी छोटी उणीव राहिली ती दुरुस्त करायची जिम्मेदारी कोणाकडे? राजाकडे. महाराजाची चूक दुरुस्त करणारा राजा जर या देशात जन्माला असेल, या सृष्टीत जन्माला असेल, हे तपश्चर्याशिवाय शक्य आहे का? कोणाकोणाची चूक दुरुस्त करा? कोणाकोणाची? राजा मोठा का महाराज मोठा? महाराज काय राजाचं तुम्हाला कौतुक सांगतो. खरं सांगू तुम्हाला, तप कशाला म्हणतात? तप म्हणजे त्याग. ज्यावेळेस याज्ञवल्क्य ऋषी प्रवचन करू लागले, प्रवचन करताना जनक राजाच्या पायाला आग लागली. आग लागल्यानंतर याज्ञवल्क्य ऋषीला वास आला. नखाचा आणि केसाचा वास येत असतोय. नखाचा आणि केसाचा काय येतो? केस चुलीत टाकल्याबरोबर 2-3 घराला कळतंय, नाही कळत? तसा नखाचा सुद्धा वास येते. नख कोणाचे जळतायत म्हणून व्यास महर्षीनं डोळे, भारद्वाज ऋषीनं डोळे ओढून पाहिले.
याज्ञवल्की ऋषीने डोळे उघडून पाहिलं तर काय, जनकाच्या पायाला आग लागली. व्यासपीठावरून याज्ञवल्की ऋषीने खाली उडी मारली आणि खाली उडी मारून फटकन ते लाकूड जळत होतं ते बाजूला काढलं आणि डोळ्याला झाकलेल्या जनकाला जाग केलं. जनका, पायाला आग लागले तरी तू मांडी मोडली नाहीस, काय तुझं तप आहे रे बाबा. तुका म्हणे राज करिता जनक, अग्नी माझी पाव जळे, अग्नी माझी पाव जळे. तुका म्हणे राज ही तपश्चर्या जी सांगतोय मी, जनक राजाची तपश्चर्या आहे. पायाला आग लागली तरी बुवा मांडी मोडीत नाही. हे काय आहे? हे तप आहे. मग आमच्या देशातले राजे जर एवढे तप करत होते, महात्मे कसं तप करीत असतील. महात्म्याचं तप सांगू का? भजन करा. विठाल काय ती ओवी का काय माझ्या लक्षात येईल. एकाची छाटी तपिन्नली, एके सृष्टीवरी सृष्टी केली, एके पाषाणाहुनी वाहुनी उतरंडी समुद्री लंका. हे तप आहे. एका ऋषीचं तप आहे. हे काही सामान्य लोक नव्हते. चंद्राचा प्रकाश जेवढा पडतो का तेवढा यांच्या ही तपश्चर्या महात्म्याची सांगायलो मी. आता महाराज लोकांची सांगायलो, आमची नाही. तपश्चर्येनं माणसाच्या चेहऱ्यावर तेज येते. तपश्चर्येनं माणसाच्या डोळ्यात तेज येते. डोळे जर उघडले ना, राख होती पुढची. हे तपाचं लई आता काय तुम्हाला कवर सांगू मी आज. भगवान श्रीकृष्णानं सुद्धा तपश्चर्याचा बरोबर उपयोग करून घेतला होता. गुहेमध्ये एक तपश्चर्या करीत बसले होते. कोण? गुहेमध्ये मुचकुंद राजा. हे राजे महाराजे तुम्हाला का चिल्लर वाटायलेत काय? गुहेमध्ये तप करत बसले होते मुचकुंद राजा. आणि त्यांच्या डोळ्यात किती ताकद आली ती माहितीये का? त्यांनी ज्यांच्याकडे डोळे उघडून पाहिलं तो जळून काय होणार? भस्म होणार. आणि म्हणून तर मग बरोबर देवानं एक जणाला जाळायचं होतं. आपल्या हाताने काय ह्याला म्हणले, पापिस त्याला काट्याला काटा काढायला मारा. देव त्याच्या सोबत युद्ध करताना पळून गेले. कुठं कुठं पळून जाण्यात बी मजा राहते. देव पळाले तरी देव अशा ठिकाणी गेले की त्या मुचकुंद राजाचा पांघरून काढलं आणि लपून बसले त्या गुहेमध्ये. हे आला बुवा पळतच महाग. कोण? असं नाही म्हणलं हाईत का नाही ध्यानावर बघा. तो काल यवन यांच्या महागा आला श्रीकृष्णाच्या. आणि त्या काल यवनानं हाक मारायला सुरुवात केली. लपून बसतो का? ये बाहेर. भगवान श्रीकृष्ण म्हणले ये ना मध्ये. मध्ये यायला मी काही घाबरतो का काय म्हणला? मी तुला बाहेरच घाबरलो नाही, मध्ये घरी येऊन तो मारू शकतो मी तुला. आला काल यवन मध्ये. आणि तोपर्यंत देवाने यांच्या राजाच्या डोक्यावरलं काय काढलं? पांघरण काढलं. पांघरण काढलं. ह्याच्या डोळ्याच्या तपश्चर्याचं तेज होतं. काय झालं काल यवनाच? राग झाली. विठाला या तपश्चर्याचं तेज असं आहे. इथं जेवढे माणसं आहेत ना मोठ्या महाराजांना, इथं माझे 24 अगोदरचे किती 50 वर्ष म्हणजे महाराजांना 10-20 वर्ष कीर्तन केलंच ना. किती कीर्तन केलं? 26 वर्ष कीर्तन केलं त्यांनी. महाराजाला पाहिलेलं आहे. आता फोटोकडे बघा. डोळ्याकडे बघायची हिंमत होत नाही माझी. कशाकडे बघायची? डोळ्याकडे बघायची हिंमत होत नाही. हे डोळ्यातलं तेज आहे. जेवढे वर्ष महाराजांना मी पाहिले ना तेवढं असं खाली मान घालूनच उभा राहावं लागत होत. असं डोळ्याकडे तर बघितलंच नाही मी कधी. हिंमत नव्हती.
हिंमतच होत नव्हती. हे का आहे? हे डोळ्याचं तप आहे. विठाला विठाला आता पाऊली खेळू नका, सरक पेट माग. ह्याच्या डोळ्यातलं तप जाईन सगळं, तुम्हाला टाकते जाळून. हो, त्याच्या पुढे गेल्या. तपश्चर्या ही फार मोठी असते. कोणीही करू द्या, कोणीही करू द्या. अफगाणिस्तानच्या एका बाईनं तप केलं. माहेर अफगाणिस्तानचं. माहेर कुठलं? गांधार देश. गांधार देश. लग्न झालं हस्तिनापूरला. समजायला का राजा तुम्हाला कोणचा आहे? धृतराष्ट्र राजा. लग्न कुठे झालं? बाईचं माहेर कुठलं? अफगाणिस्तान. त्या बाईनं तपश्चर्या केली. काय तपश्चर्या केली हो? विवाह ठरवला वडिलांनी, तिला तर माहितच नाही. आणि ठरवल्यानंतर वडिलांनी सांगितलं, बेटा तुझा मुलगा, तुझा नवरा राजकुमार आहे, राजा आहे, परंतु एक उणीव आहे. काय उणीव आहे? आंधळा आहे. काय आहे? आंधळा आहे. बाबा तुम्ही माझं काय वाईट करताल का? म्हणजे राजा बघून दिले मला, जगाचा राजा, भारताचा राजा. मग बाई पण एक चूक झाली माझ्याकडून. काय? माझा शब्द गेलाय. आंधळा असला तरी मी दिली म्हणून तुझा तिथं सोयरी करून आलो. म्हणली बाबा मग तुम्ही काही चुकीचं करता का? माझं का तुम्ही वाटोळ करणार आहेत का? बाप कोणत्या मुलीचं वाटोळ करत असतो का? मी तुमच्या निर्णयाच्या विरोधात नाही, पण परंतु एक माझी इच्छा आहे, माझ्या नवऱ्याला जर जग दिसत नाही तर मी बघून काय करू? माझ्या डोळ्यावर पट्टी बांधा. हे काय झाली? ही तपश्चर्या झाली. या तपश्चर्यात काही प्राप्त झालंय का? या तपश्चर्यानं काही साध्य झालंय का? काय साध्य झालंय? श्रीकृष्णाने त्या तपश्चर्याचं तेज सांगितले किती आहे. महाभारत पहा म्हणजे कळस. धर्मराजाकडे गेला दुर्योधन. कोणाकडे गेला? चांगल्या माणसाला कोणी किंमत देते? आपल्याही पार्टीची देतात आणि पुढच्याही पार्टीची देते. चांगल्या माणसाचा विश्वासच तसा असतो. दुर्योधन म्हणला, धर्मा पाची पांडवामध्ये मला बाकी काय नाही, पण भीमदादाचं लयच भीती वाटते हो म्हणली. काय गदा हनीन मला, काय पाठीचे तुकडे करीन म्हणले, म्हणून मला भीती वाटते. म्हणले मग काय करू? ए बेटा वाजू नको. म्हणजे मग काय करावं? मला वाटतंय म्हणले, मला काहीतरी वज्रदेही व्हायचा उपाय सांगावा. दगडासारखं माझं काय येडायस म्हणले दुर्योधना. तुझ्या घरीच उपाय आहे, इकडे बाहेर काय हिंडलास का? तुझी आई महान पतिव्रता आहे म्हणले. नवरा आंधळा मिळालाय म्हणल्याबरोबर तिनं डोळे झाकले. काय ताकद असेल तिची? तिच्या डोळ्यातलं तप आहे म्हणले. तिनं डोळ्यानं जर पाहिलं ना, शरीर वज्रदेही होईल म्हणले. जाय. धर्मराजाचा सल्ला खोटा नाही हे दुर्योधनाला मान्य होतं. काय खरंच काय हे लय महाभारत लय गोड आहे हो. याच्याकडे बघतच नाहीत लोक. लय गोड आहे हे. आणि मग ज्यावेळी दुर्योधनानं आईला जाऊन विचारलं की मला असं धर्मानं सांगितले, धर्म खोटा बोलत नाही म्हणली. बेटा धर्म खरा आहे. धर्म कुठं खोटा असतो का? त्यांनी खरं सांगितलंय. पण दुर्योधनाला गांधारी ज्यावेळी म्हणली होती, दुर्योधना माझा नवरा आंधळा आहे म्हणल्यावर समजल्याबरोबर मी डोळे झाकले रे, परंतु मी तुझ्या या मायेपोटी काय झाले? गुंतले. बेटा माझी तपश्चर्या वाया घालू नको रे. नाही म्हणले आई, मग मी गेल्यावर तुझ्या तपाला काय करायचं? शेवटी हातबल होती किंवा मातृप्रेम जागा झालं आणि तिनं डोळे झाकले, काढले, टुपबट्टी सोडली. पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत ती निहाळीत गेली. सगळं शरीर वज्रदेही झालं. पण ह्यानं मधी बुवानं जे मधी येऊन भेट घेऊन सांगितलं होतं ना, तसं फुलाची लंगोटी केली. त्या फुलाची लंगोटी केली, तिथंच थोडासा मार लागला आणि तिथं दुर्योधनाचं नुकसान झालं. पण मी इथं काय सगळं काय महाभारत सांगायला आलो काय? मला काय सांगायचंय? काय सांगायचंय? अरे फक्त एक माय माऊलीनं ठरवलं तर डोळ्याचा सदुपयोग केला तर तिच्या नजरेनं वज्रदेही शरीर झालं लेकराचं. ही ताकद आहे याच्या डोळ्यात. तपश्चर्या ही वाया जात नाही. आणि दोघांनी मिळून तप केलं होतं, बघायचंच काम नाही. मग तेच आहे ना नंदराजाचं आणि यशोदेचं, तेच आहे.
दोघांनी मिळून केलेली तपश्चर्या आहे मागच्या जन्मातली. आणि त्या तपश्चर्याचं फळ देवाला घरा नंदाची गावा, देवाला घरा नंदाची गावा, धन्य त्याच्या दैवा, धन्य त्याच्या दैवा, देवाले माझी वाणी तुझे वर्णी गुणनामा, माझी वाणी तुझे वर्णी गुणनामा. माझी वाली तू माझी गुणना, माझी वाली तू माझी गुणना. देव आला घरा नंदाची या गावा, धन्य त्याच्या दैवा, देव आले. तपश्चर्या कोणतीच वाया जात नाही. दोघांनी दाम्पत्याने मिळून केलेली तपश्चर्या आहे मागच्या जन्मातली. नवरा बायकोनं दोघांनी मिळून ठरवलं ना, काही होऊ शकते. काही दोघांनी मिळून परमार्थ करायचा असते. स्त्रीनं पुरुषाला साथ द्यायला पाहिजे. भजनी मंडळाची बोमाबोम आहे. परमार्थाचं उलटच आहे. जी जनावरेला माळ नाही का ती बाई भलती देव देव करते. भलतच ह्या देवाला जाय त्या देवाला जाय, ह्याला नमस्कार त्याला नमस्कार, काय यानं माळ घालाव म्हणून. आणि या माळकऱ्याच्या बायका बघा निघाले का बोंबलं. काय करावं काय, चांगल्याच किंमतच नाही. भजनेच्या बायकांना किती धन्यवाद मानाव. मग आपला